नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, अपंग दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। काल आपण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ दिला होता ज्याच्या माध्यमातून शासनामार्फत जी अपंग लाभार्थ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे तर त्या संदर्भाची सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे। भरपूर लोकांनी हा आपला व्हिडिओ पाहिलेला आहे। व्हिडिओच्या खालीच आपल्याला भरपूर लोकांनी कमेंट केलेले आहेत की या योजनेसाठी नक्की कागदपत्रे कोणकोणती द्यावी लागतील। मित्रांनो, त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी कागदपत्राची सुद्धा सविस्तर माहिती दिलेली होती, परंतु भरपूर लाभार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ न पाहिल्यामुळे त्यांना याबद्दलची माहिती समजली नाही। आता मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आणि फक्त कागदपत्रासंदर्भात आणि या योजनेमध्ये कोणते लाभार्थी पात्र ठरणार आहेत तर या संदर्भात एक सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, आपण जी.आर पाहू शकता। महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत हा जी.आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। पाठीमागील 7-8 दिवसापूर्वीचाच हा जी.आर आपण या ठिकाणी पाहतात। याच्यामध्ये मित्रांनो, विषय पाहिला तर दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता साधन सामग्री टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य। आता याच्यामध्ये मित्रांनो, आपल्याला महत्त्वाची कागदपत्रे जाणून घ्यायची आहेत, त्याच्यामुळे आपण हा जी.आर स्क्रोल करून खाली येतोय। डायरेक्ट कागदपत्राच्या या ठिकाणी येऊन तुम्हाला याबद्दलची माहिती मी देणार आहे। खाली आल्यानंतर इथं लाभार्थ्यांनी सादर करायची कागदपत्रे पुढील प्रमाणे। आता या ठिकाणी मित्रांनो, कागदपत्रा संदर्भाची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 1 नंबरला आहे विहित नमुन्यातील अर्ज। आता हा अर्ज कोणत्या ठिकाणी मिळणार तर अर्ज मित्रांनो, या जी.आर मध्येच आपल्याला एक प्रत देण्यात आलेली आहे। तुम्ही जर खाली एक जी.आर स्क्रोल करून खाली जर आला तर तुम्हाला या अर्जाचा एक नमुना पाहायला मिळणार आहे। तर इथं पाहू शकता अर्जाचा नमुना। हा नमुना जो असणार आहे हाच आपल्याला भरून आपल्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे हा अर्ज आपला जाणार आहे। त्यांच्याच नावाने हा अर्ज आपल्याला करायचा आहे। छापील अर्ज असल्यामुळे आपल्याला इतर कोणता दुसरा अर्ज करायची काही गरज नाही। या ठिकाणी मित्रांनो, हा संपूर्ण अर्ज असणार आहे। याच्यामध्ये हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा याची सविस्तर माहिती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत देते, जेणेकरून जे लाभार्थी अशिक्षित असतील किंवा फॉर्म भरायला त्यांना अडचण येत असेल तर आपण त्यांना या फॉर्म बद्दलची सविस्तर डिटेल देणार आहे। फॉर्म कसा भरायचा, कागदपत्रे कशी जोडायची, सविस्तर माहिती तुम्हाला याच्यामध्ये मी सांगणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा आता दुसरा मुद्दा आपण वरचा पाहूया। याच्यामध्ये आपल्याला कागदपत्रामध्ये दुसरा मुद्दा जो असणार आहे तो असणार आहे आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र UDID दिव्यांग प्रमाणपत्र। तर इथं पाहिलं मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी आपलं दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते सादर करावं लागणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो, माहिती सांगायची म्हणजे टक्केवारी या ठिकाणी कोणती दिलेली नाहीये। तुमची या अर्जासाठी किती टक्केवारी लागणार आहे ती तुम्हाला मी फॉर्म भरताना सविस्तर माहिती देईन। सध्या तरी या ठिकाणी आपल्याला टक्केवारीचा कोणता कॉलम पाहायला मिळत नाहीये, त्याच्यामुळे फॉर्म भरताना याची सविस्तर माहिती घेता येईल। तुम्हाला त्याबद्दलची माहिती मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देत आहे। सध्या फक्त कागदपत्र सगळी समजून घ्या, जेणेकरून तुम्ही कागदपत्रे व्यवस्थितरित्या गोळा करून भरलेल्या अर्जाला जोडू शकाल। आता या ठिकाणी तिसरा मुद्दा घ्यायचा आहे प्रशिक्षण प्रमाणपत्र। आता इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजे ज्या अपंग लाभार्थ्यांनी स्वतःच्या व्यवसायासाठी प्रशिक्षण घेतला असेल, म्हणजेच एखाद्या सरकारी प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जर तुम्ही सहभाग घेतला असेल तर ते प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। आणि प्रमाणपत्र मित्रांनो असंच तुम्हाला द्यायचं आहे जो तुम्ही व्यवसाय करत आहात, कारण की त्या तुमच्या व्यवसाय संबंधित टूल किट म्हणजे साधन सामग्रीसाठी साहित्य यादी जी आहे ती तुम्हाला द्यावी लागणार आहे। म्हणजे तुम्ही जे प्रशिक्षण घेतलेलं आहे ज्याचं प्रमाणपत्र आहे तर त्या प्रशिक्षणा संदर्भातच तुम्हाला टूल किट म्हणजे साहित्य यादी या ठिकाणी जोडावी लागणार आहे। ही मात्र गोष्ट लक्षात घ्या। फॉर्म भरताना तुम्हाला मी आणखी सविस्तर माहिती देणार आहे, जेणेकरून तुम्हाला या योजनेची सविस्तर डिटेल कळत जाईल। तर चालू घडीला फक्त कागदपत्र लक्षात घ्या। प्रशिक्षण प्रमाणपत्र जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवायचं आहे। जवळ नसेल तर उपलब्ध करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आदिवास प्रमाणपत्र। म्हणजेच मित्रांनो, तुमचा डोमसाईल असेल, तुमचं आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमसाईल तुमच्या तहसील कार्यालयामधून तुम्ही काढू शकणार आहात। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा 5वा मुद्दा आहे तो आहे साधन सामग्री म्हणजे टूल किट आवश्यक साहित्याची यादी। आता या ठिकाणी मित्रांनो, वर जे आपण प्रशिक्षण घेतलेले आहे त्याचीच यादी तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे। त्या व्यवसाया संदर्भात तुम्ही असाल तरच तुम्हाला हे तुम्हाला 15,000 रुपयाचं अनुदान शासनामार्फत दिलं जाणार आहे। जे लाभार्थ्यांचं प्रशिक्षण झालेलं नसेल अशा लाभार्थ्यांनी या योजनेमध्ये फॉर्म भरताना विचार करायचा आहे, कारण की शासनामार्फत या ठिकाणी कागदपत्रामध्येच प्रशिक्षण प्रमाणपत्राचा उल्लेख केलेला आहे। त्याच्यामुळे तुमचं जर प्रशिक्षण झालं असेल तरच तुम्ही या योजनेमध्ये सामावून घेतलं जाणार आहात, पात्र ठरलं जाणार आहात। अन्यथा तुम्हाला या योजनेमध्ये अपात्र केलं जाईल। आणि सर्वात शेवटचा मुद्दा असणार आहे आधार संलग्न बँक खात्याचा तपशील।
आता या ठिकाणी मित्रांनो बँक खात्याचा तपशील म्हणजे तुमचं आधार कार्ड ज्या बँकेला खातं आहे म्हणजेच ज्या खात्याला तुमची डीबीटी लिंक आहे। आता ही झाली मित्रांनो कागदपत्रासंदर्भात सविस्तर माहिती। आता याचे अटी आणि नियम आपण थोडक्यात जाणून घेऊया। आता या ठिकाणी मित्रांनो अटी आणि नियमांचा विषय जर पाहिला तर ही योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रवर्गासाठी लागू राहील। तर जे लाभार्थी दिव्यांग असणार आहेत त्या सर्व दिव्यांगांसाठी ही योजना लागू राहणार आहे। अर्जदाराचे लाभार्थ्याचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे। तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं वय 18 वर्षापेक्षा कमी नसावं, 18 वय पूर्ण असणं गरजेचं असणार आहे। सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा रुपये 15,000 इतकी राहील। म्हणजे तुम्हाला हे अर्थसहाय्य जे असणार आहे हे 15,000 रुपये शासनामार्फत दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर शासकीय प्रशिक्षण संस्था, शासन मान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास कार्य केंद्रातून प्रशिक्षण घेतलेला दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेस पात्र असेल। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगितल्या पद्धतीने आपल्याला प्रशिक्षण घेतल्याचं प्रमाणपत्र जे सादर करावं लागणार आहे। तर असेच लाभार्थी या ठिकाणी या योजनेस पात्र ग्राह्य धरले जाणार आहेत। ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा। तुमच्याजवळ या योजनेअंतर्गत पात्र ठरण्यासाठी तुमच्याजवळ प्रमाणपत्र असणं गरजेचं असणार आहे। त्याच्यानंतर पुढे प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाईल। आता या ठिकाणी मित्रांनो महिलांसाठी प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। ज्या महिला याच्यामध्ये सहभागी येतील त्यांना सर्वात अगोदर याचं प्राधान्य दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर लाभार्थ्यास मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्याने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या साधन सामग्री टूल किट साठीच असेल। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जे अर्थसहाय्य घेणार आहे तर ते अर्थसहाय्य तुमच्या फक्त आणि फक्त साधन सामग्रीसाठीच मित्रांनो वापरता येणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कागदपत्रामध्ये सांगितलेलं आहे की साधन सामग्रीची आपल्याला यादी, साहित्याची यादी या ठिकाणी कागदपत्राला जोडावी लागणार आहे। म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला या ठिकाणी कोटेशन जे असणार आहे ते तुम्हाला अर्जाबरोबर जोडावं लागणार आहे। तर मित्रांनो या पद्धतीने ही कागदपत्रे आपण या ठिकाणी पाहिली, अटी नियम सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेत। भरपूर लोकांनी याबद्दलचे प्रश्न आपल्याला विचारले होते। मी तरी सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर विषय कव्हर केलेला होता। व्हिडिओ मोठा झाला होता मान्य आहे, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा जेणेकरून तुम्हाला योजनेसंदर्भाच्या सविस्तर डिटेल कळत जातील आणि तुम्ही कोणतीही अडचण न येता योजनेमध्ये सहभाग घेऊ शकाल। तर चालू घडेल मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा फॉर्म आपण कसा भरायचा याबद्दलची मी माहिती देणार आहे। या ठिकाणी पाहू शकता अर्जाचा नमुना असणार आहे। या अर्जाच्या नमुन्यासंदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर डिटेल देत आहे। तुमच्या अडीअडचणी ज्या असतील, तुम्हाला या योजनेसंदर्भात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती आपण नक्कीच समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करू। चालू घडीला मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर लोकांच्या मनात कागदपत्रासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता, त्याच्यामुळे ही कागदपत्रे व्यवस्थितरित्या समजून सांगणं गरजेचं होतं। हा कागदपत्रासंदर्भातचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। जास्तीत जास्त आपल्या लाभार्थ्यांपर्यंत आपले हे व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता यावा। तर मित्रांनो मी आजच्यासाठी इथेच थांबतो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।